तर नीट पेपर फुटी प्रकरणामुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्र आता बदनाम होत आहे आणि त्यामुळे दोषींवर कठोर कारवाईची मागणी कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रानं केली आहे। मोठे क्लासेस महाविद्यालयांशी टायअप करून विद्यार्थ्यांना आकर्षित करतात, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा खासगी शिकवणीसाठी वापर करून शिक्षण व्यवस्थेला पोखरत आहेत, असे त्यांनी म्हटलंय। असे जे प्रकार घडतायत याला खतपाणी घालण्याचं काम कुणीही करू नये आणि जर करत असेल तर आम्ही सर्व क्लासेस संचालक रस्त्यावरती उतरून होणार आणि कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी आम्ही तयार आहोत। 2018 मध्ये आम्ही सिद्ध केलेलं आहे। क्लासेस संचालकांच्या बाजूने सदैव उभी राहणारी एकमेव क्लासेस संचालक संघटना आहे। सर्वसामान्य क्लासेस संचालक हा आपल्या पोटासाठी रोजगारासाठी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने जगत असतो, तो कोणत्याही पद्धतीने अशा मार्गाने जगत नाही। ही पैशाची हाव असणारी ही उच्चभ्रू सोसायटी आहे, यांच्या मनातले हे काळेभर आहेत, त्यांना ह्या गोष्टी कराव्याशा वाटतात। आमच्यासारख्या सर्वसामान्य क्लासेस संचालकांना नाही।